दिनांक 24 डिसेंबर 2024 पेसा दिनानिमित्त नवाखेडा घोटी येथे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसभा सदस्य, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पेसा दिन साजरा करण्यात आला। तेव्हा सदर कार्यक्रमास या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ निर्मलाबाई माधवराव मेश्राम, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू सुरवसे उपसरपंच, नागोराव आत्राम पाटील, कृष्णा मेश्राम आदिवासी अध्यक्ष पेसा, माधवराव मेश्राम सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, देवरत मुळेश्वर तंटामुक्ती अध्यक्ष, बालाजी आत्राम ग्रामपंचायत सदस्य, लक्ष्मण भवरे ग्रामपंचायत सदस्य, तुळशीराम मेश्राम, महाजन सोनेराव कुंभरे, राम मेश्राम आणि तसेच घोटी येथील ग्रामविकास अधिकारी श्री डॉक्टर डी.ए. चव्हाण व कृषी विभाग सुभाष गिरहे, तलाठी चौधरी साहेब, केंद्र प्रमुख श्री कोमलवार सर, मुख्याध्यापक बनवसकर सर, श्री मुख्याध्यापक कनकावर सर, जाधव सर, पोस्टाचे आदित्य पवार, सेवाभावी संस्थेचे ऋषिकेश राठोड, सुरेखा येरमे, ग्रामसेविका रविनाथ नेताम हे उपस्थित होते। तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। सत्कार समारंभानंतर श्री डी.ए. चव्हाण ग्रामविकास अधिकारी घोटी यांनी पेसा कायद्याचे सविस्तर मार्गदर्शन आणि आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा, सामाजिक व धार्मिक प्रथा आणि सामूहिक साधन संपत्तीचे परंपरागत व्यवस्थापन व्हावं, यासाठी सुसंगतपणा यावा, यासाठी गावाची ग्रामसभा यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे, याविषयी मार्गदर्शन केलं। तदनंतर कुमारी आराध्या मेश्राम, देवरत मुळेश्वर, जगदीश कोमरवर सर, कृष्णा मेश्राम, राम मेश्राम, ऋषिकेश राठोड, सुरेखा येरमे यांनी मनोगत व्यक्त केलं। नंतर कार्यक्रमाचे आभार श्री डी.ए. चव्हाण ग्रामविकास अधिकारी यांनी मांडले। कार्यक्रमानंतर लगेच येथे खिचडीच्या स्वरूपात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। आजच्या दिवसापासून आपण अशी शपथ घेऊया की उद्या येणारा आपला पेसा निधी 5% जो निधी आहे पेसेचा आपल्याला दरवर्षी येतो। आपल्या इथली लोकसंख्या फार कमी आहे। जर विचार केला तर आपल्या इथली जर लोकसंख्या नव्याखेड्याची 286च आहे 2011च्या जनगणनेनुसार। 2011च्या जनगणनेनुसार 269 घोटीची आहे, म्हणजे जवळपास 400 ते 500-600 मध्ये आहे। त्यामुळे आपल्याला अल्पसा निधी आपल्याला मिळतो, जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये वर्षाला मिळतो। या 2.5 ते 3 लाख रुपयामध्ये आपण आतापर्यंत फक्त भौतिक सुविधा देत आलो, पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, नालीची व्यवस्था, असं न करता मला सर्वांच्या साक्षीने हे सांगायचं आहे, तुमचे जर सार्वजनिक विवाह असतील, तुमच्या रक्त तपासण्या असतील, तुमच्या गावामधले जे काही आज दुर्धर रोगाने जे बिमार असतील लोक, अशांच्या सेवेला हा निधी कामी यावा आणि अशा लोकांच्या म्हणजे मानव डेव्हलपमेंट व्हावा, या उद्देशानं आपण हा निधी वापरूया। आणि आता सर्वांच्या परवानगीनं बोलतो, जर त्यांनी मान्य असेल तर सांगावं, हा निधी आपण फक्त भौतिक विकासावर वापरू नये, यापुढे फक्त मानवाच्या कल्याणासाठीच आणि तेही आदिवासी पाड्यासाठीच वापरावा, आदिवासी लोकांसाठीच वापरावा। आपल्याकडून एक आदेश घेतो आणि हेही बोलतो की पुढे याच्यामध्ये जे 5% निधी आहे आपण 5% राखून ठेवतो। 5% राखून ठेवत असताना अचानक कोणाला अटॅक आला, कोणाला म्हणजे कोणाला काय म्हणते कॅन्सर झाला, दुर्धर रोग आहे, आता त्याचं कुठेही काही भागत नाही, अशाला आपल्या या 5% निधीमधून अर्जंट आपल्याला काहीतरी त्याला 50,000, 2,000, 3,000 देता यावं, म्हणून एक स्वतंत्र आपण खातं उघडूया आणि याच्यामध्ये जे 5% मध्ये 5% निधी आहे ही आदिवासींच्या जनकल्याणासाठी, त्यांच्या अचानक येणाऱ्या बिमारींसाठी आपण एक राखीव निधी म्हणून ठेवूया। आजच्या दिवशी इथून पुढे जो आपला निधी येणारा आहे हा निधी फक्त आणि फक्त मानव विकास म्हणूनच आपण वापरण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्वांच्या संमतीने आणि उद्या येणाऱ्या ग्रामसभेमध्ये सुद्धा हा ठराव आपण पास करूया आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये हा निधी आपण वापरूया। हा निधी येतो कशासाठी? या निधीचा उद्देश असा आहे, हा निधी खर्च करत असताना आपल्याला सरकारने भरपूर असा अधिकार दिलेला आहे। हा निधी जर तुम्ही स्वप्नामध्ये झोपले, समजा घरामध्ये जर विचार केला एखाद्या कामामुळे गावाचा विकास होतो, असा कोणताही GR नाही झोपलेल्या कामाला पैसे देणारा, पण आपला एकमेव पेसा कायदा असा आहे
जर तुम्ही म्हणले बाबा खरंच या गावामध्ये आम्हाला आता एखाद्या काय म्हणतात त्याला कुक्कुटपालनाची व्यवस्था करायची आहे, किंवा एखादं जे वनोपज आहेत आपल्याकडे, जे जंगलामध्ये आपल्याकडे डिंक गोळा करणे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या जर गोळा करायच्या असं वाटलं, किंवा तेंदूपत्ता आपण गोळा करतो उन्हाळ्यामध्ये, जर तुम्हाला वाटलं तेंदूपत्ता ही ग्रामपंचायतने घ्यावं, ग्रामपंचायत म्हणजे तुम्ही, ग्रामपंचायत म्हणजे आम्ही नाही, तुम्ही घ्यावं, तुम्ही गोळा करावा, आणि असा एक टेंडर असतो आपल्याकडे, असा एक येणारा तो तेलंगणामधला माणूस असतो, किंवा कोणी जो टेंडर घेत असेल आपल्या महाराष्ट्रामधला, त्याच्यासोबत आपण करार करून आपल्या इथं जे मुडे विकतो आपण, मुडे बांधलेले, त्या मुड्याचे सुद्धा पैसे आपले काही प्रमाणात आपल्या स्वतःचे असतात, ते आपल्या ग्रामपंचायतीला देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. हा पेसा अधिकाऱ्याचा फायदा. पेसा म्हणजे नुसता आपल्या गावामध्ये शांतता ठेवायची असेल, एखादा गुन्हा घडला असेल गावामध्ये मिटवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. हा अधिकार पेसाला आहे. शांतता कमिटी म्हणून एखादा FIR जर करण्याच्या तयारीत आपले इथले PSI किंवा ASI असतील, ते त्यांनी या शांतता कमिटीला विचारल्याशिवाय कोणताही FIR वगैरे फाटत नाही. हा घटनात्मक दर्जा आपल्या ग्रामसभेला दिलेला आहे. एवढंच काय, गावामध्ये एखादे समजा उदाहरणार्थ आपल्या इथे एखादा व्यवसाय चालत असेल, व्यवसाय चालत असताना त्या व्यवसायामधून 2 पैसे लोक कमवत असतील आपल्या गावची, त्याला सपोर्ट करण्याचा, त्याला निधी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. हे सर्व अधिकार, एखादी बाजारपेठ पाहिजे असेल, एखाद्या बाजारपेठेसोबत आपल्याला करार करायचा असेल, आपल्या एक वस्तू आहे आपली, ही वस्तू आपल्याला बाहेर न्यायची असेल, याला कोणी घेत नाही असं तुम्हाला वाटत असेल, बाजारामध्ये करार करण्याचा अधिकार आपल्या ग्रामसभेला आहे. म्हणजे एवढा मोठा अधिकार, घटनात्मक दर्जा, म्हणजे असा दर्जा की जेव्हा आपण एखादा ठराव लिहितो त्याला राष्ट्रपती साहेब सुद्धा खेरीज करत नाही, अशा पद्धतीचा दर्जा आपल्या सर्वसामान्य माणसाला या कायद्यांनी दिलेला आहे. म्हणून आपण एक साधे व्यक्तिमत्व नाही, म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सर्व लोकांना विनंती आहे की प्रत्येकाने ग्रामसभेला उपस्थित राहावं, ग्रामसभेमध्ये यावं, ग्रामसभेमध्ये तुमचे काही असू द्या मोडके तोडके प्रश्न मांडावे. मोडक्या तोडक्या प्रश्नामध्येच आपला विकास आहे. एखाद्या असेही असू शकते, असा एखादा व्यक्ती असू शकते जो की पुढे येत नाही, पण त्याच्यामध्ये बरंचसं काही भरलेलं असते, बरंचसं काही त्यांच्या कल्पना असतात. या कल्पना त्यांनी पुढे येऊन प्रत्येक ग्रामसभेला सांगायला पाहिजे. आज ही ग्रामसभा आपली आहे, ग्रामसभेमध्ये येणारे आम्ही नवीन नाही, तुमचेच आहोत, आणि तुमच्यासाठीच आलेलो आहे, तुमच्यासाठी आम्हाला पगार मिळते, आणि तुमच्यासाठी आम्हाला नेमलेला आहे. म्हणून कृपया प्रत्येक ग्रामसभेला मी असं आश्वासन देतो की आमचे सर्व या लेवलचे कर्मचारी आम्ही प्रत्येक ग्रामसभेला हजर राहू, आणि प्रत्येकाच्या समस्या, जसं की तुमची सातबाऱ्याविषयी तलाठी साहेबांकडे असतील, माझ्याकडे गावाविषयी असतील, सरांची असतील, त्या सर्व समस्या तुम्हाला एका स्टेजवर मांडता याव्या, म्हणून आम्ही सर्व प्रत्येक ग्रामसभेला येत राहू. आणि तुम्ही तुमच्या काही समस्या असतील ग्रामसभेला, फक्त एवढंच, राजकारण किंवा हेवा दावा न करता सोज्वळ मनानं आमच्याकडे एखादी गोष्ट मांडा, खरंच त्याला न्याय देण्याचा आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्न करू. आणि याही पुढे आपला असा विचार आहे, येणाऱ्या आपल्या पेसा निधीमधून आपल्या गावामध्ये एक स्टॉल तयार करायचा आहे, एक आपल्या गावामध्ये एक मोठं शिबिर ठेवायचं आहे. त्या शिबिरमध्ये असं होईल, आपल्या गावामध्ये जे काही महिला असतील, ज्या प्रत्येक महिलांचे बचत गट आहेत आपल्यामध्ये, मग आपल्या पेसा म्हणजे कोण, नुसता आदिवासी समाज नाही, पेसा म्हणजे आपला पूर्ण घोटी परिसर, घोटीमध्ये नवाखेडा आला, दत्तनगर आलं, लहान घोटी आली, भीमनगर आलं, सर्व हे पेसामधले लोक आहोत आपण, पेसाच्या बाहेरचे नाही. पण विकास कोणाचा करायचा आहे, रूढी परंपरेचा. पण याच्यामध्ये कोण राहतो, पेसा. आता मी पेसा गावाला आहो म्हणजे मला वेगळा दर्जा आहे, मी वेगळ्या दर्जाचा माणूस आहो, मला पेसा म्हणून माझी बदली सुद्धा होत नाही. म्हणजे बघा किती मोठा पॉवर आहे याच्यामध्ये, या पेसा कायद्यामध्ये इतका मोठा. कारण ऑलरेडी नाही का तुम्ही माहिती करून घेतली म्हणून नाही का शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध. शिका आणि संघटित करावं, संघर्ष शिकल्याशिवाय संघटित होत नाही, संघटित झाल्याशिवाय क्रांती झाल्याशिवाय परिवर्तन होत नाही, असं तुम्ही आम्हाला आता सध्या बोलण्याचा सगळं अधिकार देणार. भारतच नव्हे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना व्रत गेले, व्रताविना शूद्र खचले. एवढा अनर्थ एका अविद्येमुळे घडले. आणि सर्व धर्मामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, कोणी भ्रष्ट नाही, खरी नीती हाची मानवाचा धर्म, बाकीच्या धर्म सत्यविना नाही, जगियानं धर्म कळवावे वर्म. शिक्षणाने काय अनर्थ होतोय, आणि आता धर्म अधर्म याच्यात आपण झगडे काय लावतो, याचा आपल्याला परिपक्क
जीवाचं बलिदान करणारा महात्मा ज्योतिबा फुले, तसेच गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून कुठे असं रयतेचं राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि बिरसा मुंडा, महामानव बिरसा मुंडा का म्हटल्या जाते? हा जल जंगल जमीनसाठी केवळ भारतात 25 वर्षात बलिदान आणि 25 वर्षात बलिदान देण्यापूर्वी फक्त 10 ते 12 वर्षात एवढा भारतात क्रांतिकारी करणारा भारतातला आदिवासी समाजाचा एक मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पल जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता यहाँ, लढणे वालों के कदमों में जहान होता है. म्हणून त्याचा पायातनी दमदार असल्यामुळे नाही का असं आपल्याला जल जंगल जमीनसाठी नाही का आपल्याला 25 वर्षात बलिदान देणारा भगवान बिरसा मुंडा आज आपल्या गावात ग्रामपंचायत पेसा अंतर्गत मी सरांना धन्यवाद देऊ शकतो. कारण नाही का हा पेसा कायदा ऍक्ट 24 डिसेंबर 1996 ला अंमलात आणले सर. अंमलात आणल्यानंतर नाही का त्याचा अंमलबजावणी करत 28 वर्ष तर झाले. अंमलबजावणी करत 4 मार्च 2014 ला सर याचं ओरिजिनल अंमलबजावणी झालं. अंमलबजावणी झाल्यानंतर नाही का केंद्रात आपलं मोदी सरकार आल्यानंतर 21 ऑगस्ट 2015 ला एकदम सुशक्त आपलं आदिवासीचं चांगलं प्रगती होण्यासाठी 2 नियम लावलेले आहेत. ते नंतर आपण चर्चा करू. आणि 28 वर्षानंतर का होईना आदिवासी समाजासाठी हा पेसा दिन साजरा करण्याचा आम्हाला केंद्र शासनाने संधी दिलं. त्यामुळे त्यांचं बी नाही का आम्ही आभार मानतो. आणि पेसा ऍक्ट याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतो का पेसा ऍक्ट हा कोणाला देण्याचं परवानगी येते ना. पेसा ऍक्ट कोणत्या क्षेत्राला मान्यता देते आणि कोण देते याचं सरळ आहे. हा पेसा ऍक्ट फक्त राष्ट्रपती यांनाच नाही का परवानगी देते. ती जर नाही का घोषणा दिली का हा पेसा ऍक्ट या गावांना देण्यात यावी म्हणून तर ती नाही का 100% पेसा ऍक्ट घोषित झाल्या जाते. मग भारतामध्ये असं किती गाव आहेत बा तर महाराष्ट्रामध्ये टोटल 12 जिल्हे आहेत. 12 जिल्ह्यामध्ये आपलं एक नांदेड येते. नांदेडमध्ये एकमेव किनवट तालुका एकच आहे. मग दुसऱ्या ठिकाणी मग 5-5, 6-6 तालुके आहेत. आणि किनवट हा आदिवासी ऍक्ट असल्यामुळे नाही का जसं पाहिजे तसं पेसानुसार सर कोणत्याच गावात नाही का विकास झालेला नाही. याचं कारणीभूत आपण आहोत. का आपण नाही का कायद्याचं माहिती करून घेत नाही एक, आणि कायद्याची माहिती करून न घेता आपल्याला बोलता येत नाही दुसरं. हे त्याच्यामुळे नाही का अनेक समस्या आहे. म्हणून नाही का तुम्ही कार्यक्रमात यायला पाहिजेत, 2 शब्द ऐकायला पाहिजेत. 2 शब्द तेव्हाच नाही का आपण बोलू शकतो. आणि आपला समाज नाही का माग कशामुळे आहे आपण बोलत आणि बोललंच पाहिजे. आणि चुकू दे आणि माणूस चुकल्याशिवाय नाही का पुढे जाऊ शकत नाही. म्हणून बोललं पाहिजे. हा एक महत्वाचा. मग नंतर नाही का इथं थोडक्यात नाही का चांगलं पेसा कायदा म्हणजे काय, पेसा कायदा म्हणजे काय नुसतं नाही का सगळ्यांना सांगितले. इंग्रजीमध्ये पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल्स ऑफ एरिया हे ठीक आहे. मराठीमध्ये मग पेसा अंतर्गत काय होते आदिवासी स्वतंत्र कायदा. मग गोंडीमध्ये काय होते मग त्याचं प्रत्येक लिपीमध्ये असते. मग आमच्या गावात आमचं राज यालाच म्हणतात मावा नाटे मावाराज. मावा नाटे मावाराज हे असताना आणि पूर्वीपासून नाही का परंपरा रूढी असताना आणि परत नाही का 2096 मध्ये 24 डिसेंबर 2096 ला अंमलबजावणी करून 2016 ला लागू केलेला आहे. 2016 ला प्रत्येक गावामध्ये सर आपण एक म्हटले का सर्व लोक आपलं ग्रामपंचायत मध्ये पेसा सगळ्यांनाच मान्यता आहे ते बरोबर आहे. पण प्रत्येक गावामध्ये 2011चा जनगणनेनुसार प्रत्येक गावामध्ये किती आदिवासी लोक आहेत त्या पैशानुसार 2016 ला 485.29 याप्रमाणे नाही का पैसे लागू होत आहे. मग याचा नियम काय, याचा नियम अनेक प्रकारचे होते. अनेक प्रकारचे असताना केंद्र शासनानं ते नियम काढून घेतलेले आहेत.
18 कलम काटून घेतलेला आहे. मग त्याच्यात नाही का या गावातलं फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये याच गावातलं माणूस सिलेक्ट झालं पाहिजे, विद्यार्थी शिकलेला विद्यार्थी हा एक हा. आणि परत या गावातलं याच अंगणवाडीमध्ये असं अनेक 18 प्रकारचे नाही का कायदे कमी केलेले आहेत. हे दुःखदस्पद आहे. आणि दुसरं गोष्ट आम्हाला उठाव करावा लागल, कारण आता सध्या नाही का 4 महिन्यापूर्वी पेसा ऍक्ट आदिवासी स्वतंत्र कायदा असून सुद्धा या तालुक्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये शिक्षक भरती केलेल्या आहे. हा एकदम आदिवासी समाजासाठी धोका आहे. म्हणून तुम्ही आम्ही उठलं पाहिजे. हा पेसा ऍक्ट आमचं स्वतःच असून नाही का कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं हा चुकीचा आहे. एका साईडनं आमचं भाषेत म्हणतात खालून ठाव वरून गाव, म्हणजे तुम्ही कायदा बी काढता, आम्हाला खालून जेवायला बी देता